तुम्ही जो काय अभिनय केल्यावर सासूबाई पण तिकडनं चपात्या सगळ्या पोळ्या होत्या त्या तुपात तळायला लागल्या। झी मराठीकडून ही भेट होती। आणखी एक चिठ्ठी घ्या। म्हण ओळखा, म्हण हिंदी मुहावरा। ऊपर से गिरा खजूर पे अटका। आई मला तुमचं हिंदी खूप आवडलं। ऊपर से गिरा आणि आसमान के पे लटका, खजूर पे लटका। अभिनंदन। बघूया आता कोण जिंकणार पैठणी। चला आता एक नाव जाहीर करूया आणि पैठणीच्या खेळात आमच्या वहिनींना कोण आव्हान देणार ते बघूया। सुनीता रवींद्र बोराटे। मामी नाव सांगा। सुनीता रवींद्र बोराटे। ते येत नाहीत तुमच्याकडे? नाही, अजून तरी नाही आलेत। तुमच्या घरी कोण कोण? मी आणि 2 मुलं आहेत। हो का? आता कसं वाटतंय? एकदम छान। मस्त। आता खेळणार तुम्ही? हो हो। कोण जिंकणार पैठणी? आपण दोघींनाही टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया। या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी। हा फुटबॉल हे जे 2 टप्पे आहेत त्यातून जायला पाहिजे। खालून गेला म्हणजे खालचा जो चौकोन आहे त्या चौकोनातून गेला तर 1 गुण, वरच्या चौकोनातून गेला तर 2 गुण। 10 संधी। 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी। 2 4 2 मामींचे गुण आहेत 2 आणि वहिनींचे गुण आहेत 4। पुढच्या 5 संधी। 6 गुणसंख्या 6। 7 अभिनंदन। झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांची। उपविजेत्या ठरल्या बोराटे आई यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता। चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती। आई मी तुम्हाला नंतर फोन करते। हो। आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ।
सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.